राम राम मंडळी, काय म्हणते मार्केट? मार्केट आज पण चांगलं असण्याची शक्यता आहे. जरी एसजीएक्स निफ्टी आपल्याला फ्लॅटिश काइंड ऑफ मार्केट ओपनिंग सांगत असेल, तरी सुद्धा ओव्हरऑल एशियन मार्केट्स कडे बघितलं तर चांगला मूड दिसतो एशियन मार्केटचा. काल युएस मार्केट्स पण बऱ्यापैकी चांगले बंद झालेले आहेत. सो तो मूड कंटिन्यू होऊ शकतो. सो प्रेडिक्शन आहेत का काही की अरे असंच करा तसंच करा? नाही, शॉर्ट टर्म मध्ये आपण काही सांगत नाही, पण तुम्हाला एक ओपिनियन पाहिजे असतं की काय होईल बाबा आज मार्केटमध्ये. तर म्हणजे जे इंडिकेशन्स मिळतात ते मी सजेस्ट केले तुमच्याबरोबर. बट ओव्हरऑल अनालिसिस जे आहे की काय सिच्युएशन आहे सध्या, न्यूज काय काय आहेत कुठल्या कुठल्या कंपन्यांसाठी, त्याच्याबद्दल आपण आज बोलूया तिथे. सो सगळ्यात मोठी न्यूज जर आजची कुठली असेल तर ती आहे की WPI होलसेल प्राइस इंडेक्स जो आहे ते इन्फ्लेशन, म्हणजे बिझनेस टू बिझनेस जिथे प्रॉडक्ट सेल केले जातात, रॉ मटेरियल सेल केले जातं, सो ते इन्फ्लेशन 15.08% एवढं वर गेलेलं आहे. किती? 15.08%. सो हा नंबर जो आहे 17 वर्षांचा हायएस्ट एव्हर नंबर आहे हा. सो म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स नॉर्मली एक इंडिकेशन असतं की रिटेल इन्फ्लेशन जे तुम्हाला आणि मला इफेक्ट करतं, ज्याला सीपीआय इन्फ्लेशन म्हणतात, ते सुद्धा याच्यानंतर वाढू शकतं. की ऑलरेडी 7.8% पर्यंत वर गेलेलं आहे. सो ते काय डबल डिजिट मध्ये जात आहे का हे बघणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर आज इंडियाचा कुठला असेल ना, तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इंडियाचा आहे पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस. त्या कशामुळे वर गेलेल्या आहेत? त्या क्रूड ऑइलमुळे वर गेलेल्या आहेत. सो क्रूड ऑइल जर एकदा थंड झालं तर आपल्या बरेपैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. आपली ओव्हरऑल मॅक्रो इकॉनॉमिक सिच्युएशन जर बघितली आपण तर बऱ्यापैकी चांगली आहे. डेट लेवल्स बघा तुम्ही कंपन्यांचे किती कमी झालेले आहेत, म्हणजे लोन्स बॉरोइंग जे आहेत कंपन्यांचे ते त्यांचे किती कमी झालेले आहेत. तुम्ही बँकांचे एनपीएचे नंबर बघा, ते किती कमी झालेले आहेत. त्यांची बॅलन्स शीट्स इम्प्रूव्ह झालेल्या आहेत सगळ्या कंपन्यांच्या. सो ओव्हरऑल जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी चांगल्या डायरेक्शन मध्ये आपण चाललो होतो. फक्त या युक्रेन रशिया वॉरमुळे क्रूड ऑइलच्या प्राइसेस ज्या वर गेल्या त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम आपल्याकडे क्रिएट व्हायला सुरू झालेला आहे. सो आज सुद्धा आपण जर क्रूड ऑइलची प्राइस बघितली, ब्रेंट क्रूड, सो $113 पर बॅरल एवढी आहे ती. सो तिथे ती एकदा कंट्रोलमध्ये आली नाही तर बऱ्यापैकी गोष्टी आपल्यासाठी चांगल्या होऊ शकतील. काल युएस मार्केट जवळपास 1.5 ते 3% ऑलमोस्ट 1.34% टू 2.76% पर्यंत वर गेलेले आहेत. युएसची जी 10 इयर जीसेक यील्ड आहे ती 2.98% म्हणजे ती सुद्धा वर गेलेली आहे. इंडियाची 10 इयर जीसेक यील्ड 7.36% पर्यंत वर गेलेली आहे. सो इन्फ्लेशनचे जे कन्सर्न आहे ते दोन्ही कंट्रीज मध्ये तेवढेच जास्त आहेत आणि म्हणूनच रेपो रेट हाईक असो किंवा पॉलिसी रेट हाईक जे युएस मध्ये असतं ते वर अजून जाण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच इथे 10 इयर जीसेक यील्ड्स वर जाताना आपल्याला बघायला मिळत आहेत. इंडियाचं जे मार्केट कॅप टू जीडीपी रेशो आहे तो 105% ते 106% मध्ये सध्या आहे. काल मार्केट ऑलमोस्ट 2-2.5% वर गेले होते, त्याच्यामुळेच मार्केट कॅप टू जीडीपी रेशो वर गेलेला आहे. निफ्टी 50चा पी रेशो आहे सध्या 20.12 आणि सेन्सेक्सचा पी रेशो आहे 22.73. सो इथे परत एकदा मार्केट वर गेल्यामुळे हे रेशोज जे आहेत ते वर जाताना आपण इथे पाहिलेले आहेत. रुपये आणि डॉलरचं इक्वेशन जर बघितलं तर $1 इज इक्वल टू 77.49 एवढ्या रुपयांपर्यंत गेलेला आहे. सो इथे जो स्लाइड आहे रुपीचा तो कालच्या कंपॅरिझन मध्ये थोडासा रुपये अप्रिशिएट झालेला आहे. ओव्हरऑल जर वर्ल्ड मध्ये बघितलं तर युएस डॉलर इंडेक्स जो असतो, जो युएस डॉलर वर्सेस सगळ्या ज्या स्ट्रॉंग करन्सीज आहेत वर्ल्ड मध्ये, युरो म्हणा किंवा पाऊंड म्हणा किंवा स्विस फ्रँक म्हणा, या करन्सीच्या अगेन्स्ट जो डॉलर इंडेक्स असतो तो हा इंडेक्स थोडा काल खाली आलेला आहे. म्हणजे डॉलर डेप्रिशिएट झालेला आहे कम्पेअर्ड टू अदर करन्सीज. सो सेम सिच्युएशन इंडियामध्ये सुद्धा आहे. इंडियाचा रुपी जो आहे थोडासा अप्रिशिएट झाला काल कम्पेअर्ड टू परवाच्या दिवशी जी क्लोजिंग होती. सो 103.49 वर हा सध्या डॉलर इंडेक्स ट्रेड करत आहे. इंडियाची जी इकॉनॉमी आहे Q1 म्हणजे हे जे क्वार्टर चालू आहे त्याच्यामध्ये जवळपास 12 ते 13% ग्रो होईल असं इकराचं म्हणणं आहे. आता तुम्ही म्हणाल इकॉनॉमी स्लो होतीये म्हणतोय, मग हे 12-13% नंबर कुठून आला? मागच्या वर्षीचे एप्रिल आणि जून आठवा तुम्ही 2021चे. सो त्याच्यामध्ये जी सेकंड वेव्ह आली होती, दुसरी लाट होती कोरोनाची, त्या लाटेमुळे बऱ्यापैकी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जी होती ती स्टॉप झाली होती किंवा कमी झाली होती. इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीला इम्पॅक्ट झाला होता, त्याच्यामुळे बेस इफेक्ट जो आहे तो कमी झाला मागच्या वर्षीचा. आणि त्या बेस इफेक्टच्या कंपॅरिझन मध्ये Q1 हा जो पहिला क्वार्टर असणार आहे त्याच्यामध्ये जो जीडीपी असणार आहे तो जवळपास 12 ते 13% ग्रो होईल असं इकराचं म्हणणं आहे.
बट ओव्हरऑल पूर्ण वर्षाचं जर आपण प्रेडिक्शन केलं FY23चं, तर ते 7 ते 7.6% पर्यंतच राहील असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आरबीआय असो, IMF असो, गोल्डमॅन सॅक्स असो, मॉर्गन स्टॅनली असो, क्रिसिल असो, इक्रा असो, सगळ्यांचं म्हणणं इंडिकेशन त्याच रेंजमध्ये ते येईल असं त्यांना वाटत आहे. आता जे रुपया आणि डॉलर बद्दल आपण बोललो होतो, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की डॉलरचं जे अप्रिसिएशन आहे ते खूप जास्त होऊ शकलं असतं जर आरबीआयनी इंटरव्हेन्शन केलं नसतं तर. सो आरबीआयनी $20 बिलियन एवढे सेल केले, म्हणजे डॉलर टोटल डॉलर त्यांनी मार्केटमध्ये आणलं. आपलं जे रुपीला वाचवायचं होतं, ज्यावेळेस डॉलरची डिमांड जास्त होती, फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स बाहेर जात होते, ज्यावेळेस आपलं इम्पोर्टचं बिल वर जात होतं, त्यावेळेस डॉलरमध्ये पेमेंट करायचे होते. सो अशा वेळेला आरबीआयनी $20.1 बिलियन सेल केलेले आहेत आणि दॅट्स हाऊ त्यांनी रुपीचं जे स्लाइड होतं ते मॅनेज केलेलं आहे. अदरवाईज आपण रुपी जवळपास 80 ते 85 पर डॉलर पर्यंत सुद्धा पाहिला असता. सो ते स्लाइड आरबीआयनी बऱ्यापैकी कंट्रोल इथे केलेली आहे असं वाटतंय. काल LIC ची लिस्टिंग झाली, लिस्टिंग खराब झाली. 8% डिस्काउंटवर LIC लिस्ट झालेला आहे आणि फायनल क्लोजिंग सुद्धा 8% खालीच झालेला आहे LICचं. म्हणजे ना पॉलिसी होल्डर्सला प्रॉफिट झाला, ना रिटेल इन्व्हेस्टर्सला प्रॉफिट झाला. सो ज्या लोकांनी, नीट लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, ज्या लोकांनी फक्त आणि फक्त लिस्टिंग गेन साठी LIC मध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, लिस्टिंग गेन नाही झाल्या काल. ऑब्जेक्टिव्ह आपला फुलफिल झालेला नाहीये तर तुम्ही निघालेलं बरं. परंतु ज्या लोकांना वाटते की LIC ॲज अ बिझनेस लॉंग टर्म साठी चांगला आहे, LIC ची ग्रोथ चांगली होण्याची शक्यता आहे, इन्शुरन्स एक फार चांगलं सेक्टर आहे ग्रोथ साठी, त्यांनी इथे इन्व्हेस्टेड राहायला काही हरकत नाहीये. सो ऑब्जेक्टिव्ह काय होता तुमचा, ह्याच्यावर तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घ्यायला पाहिजेत. मी तुम्हाला सजेस्ट नाही करते जा आणि इन्व्हेस्ट करा आता, नो. तुम्ही इन्व्हेस्ट करण्याच्या आधीच ऑब्जेक्टिव्ह काय होता, IPOचं मध्ये इन्व्हेस्ट करण्याचं डिसिजन तुमचं होतं, मग डिसिजन घेण्याच्या मागचा ऑब्जेक्टिव्ह काय होता, लिस्टिंग गेन होता का, LIC ॲज अ बिझनेस होता, लिस्टिंग गेन साठी होता तर मग तुम्ही निघून जा, लिस्टिंग गेन नाही झाला. पण बिझनेस साठी होता तर लिस्टिंग डिस्काउंटवर झाली पण बिझनेस मध्ये प्रॉब्लेम आहे का, तर ते सुद्धा खरं नाहीये. सो तुम्ही तुमच्या ऑब्जेक्टिव्ह प्रमाणे तिथे इन्व्हेस्टमेंट कॉल्स घेणं फार गरजेचं आहे. बिईंग अन इन्फॉर्म्ड इन्व्हेस्टर तुम्ही होणं गरजेचं आहे, रादर दॅन नेहमी दुसऱ्यांवर डिपेंड राहणं. हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो. आता BPCL बद्दल बोलूयात थोडं. BPCL या कंपनीला पूर्णपणे सेल करण्याचा डिसिजन गव्हर्नमेंटने घेतला होता, पण कुठे ना कुठे ब्युरोक्रेसी फेल होताना आपल्याला इथे दिसत आहे. फायनली असं डिसाइड होतंय की BPCL मध्ये पार्शियल सेल होणार आहे रादर दॅन फुल सेल. सो पार्शियल सेल थ्रू डायव्हर्समेंट इथे गव्हर्नमेंट करताना दिसेल. सो आय डोंट नो हे किती सक्सेसफुल होईल किंवा नाही होईल, कारण ज्या पद्धतीने ही प्रोसेस हँडल केलेली, हाताळली गेलेली आहे ब्युरोक्रेसी कडून, कुठे ना कुठे आपण तिथे फेल झालेलो आहोत असं मला वाटतंय. आता भारती एअरटेल बद्दल बोलूयात. भारती एअरटेलचे काल Q4 FY22 चे रिझल्ट आलेले आहेत. रिझल्ट खूप चांगले आले. नेट प्रॉफिट कन्सॉलिडेटेड लेवलवर, म्हणजे पूर्ण बिझनेस, जगातला सगळा बिझनेस मिळून जवळपास 2008 कोटी रुपयांचा त्यांचा प्रॉफिट आहे. 164% हा प्रॉफिट इयर ऑन इयर ग्रो झालेला आहे. ऍव्हरेज रेव्हेन्यू पर युजर, ARPU ज्याला म्हणतात, तो 178 रुपये झालेला आहे. सो कंटिन्युअस ग्रोथ ARPU मध्ये आपल्याला होताना इथे दिसतीये कंपनीकडून. कंपनीने कितीतरी वर्षांच्या नंतर डिव्हिडंड सुद्धा डिक्लेअर केलेला आहे. 3 रुपये पर शेअर डिव्हिडंड मिळेल फुल्ली पेड शेअर्स साठी आणि 75 पैशांचा डिव्हिडंड मिळणार आहे पार्टली पेड शेअर्स साठी. मध्ये जो राईट्स इश्यू वगैरे काढले होते त्याच्यामध्ये ते पार्टली पेड शेअर्स बद्दल त्यांनी इश्यू केले होते. सो ओव्हरऑल मला वाटते की जी डिओपॉली क्रिएट होणार आहे या इंडस्ट्रीमध्ये, इट इज रायटिंग ऑन द वॉल. आणि एक रेझर शार्प फोकस आहे सुनील भारती मित्तल यांचा की त्यांना 200 रुपये पर युजर ऍव्हरेज ARPU पहिले न्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 300 रुपयापर्यंत ही फिगर त्यांना घेऊन जायची आहे. सो बघूयात कसं कसं एअरटेल या गोष्टींना करतंय. 2च प्लेयर्स राहतील असं माझं अनालिसिस आहे. एक तर जिओ आणि दुसरा एअरटेल. ज्या पद्धतीने वोडाफोन मधून एव्हरी मंथ सबस्क्रायबर्स बाहेर जाताना आपण, बाहेर पडताना आपण बघत आहोत. सो म्हणून बहुतेक फक्त भारती एअरटेल आणि जिओच प्लेयर्स इंडियामध्ये राहतील असं मला वाटते. बघूयात काय होतंय. टाटा पॉवर आणि ह्युंदाई मोटर्स यांचं एक पार्टनरशिप झालेलं आहे EV इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी. सध्या ह्युंदाई मोटर्स नंबर 2 पोझिशनवर आहे.
पण टाटा मोटर्स त्याला बऱ्यापैकी चॅलेंज करत आहे नंबर 2 पोझिशन साठी. सो ह्युंदाईचे पण बऱ्यापैकी प्लॅन्स आहेत ईव्ही व्हेकल्स, ईव्ही मॉडेल्स लॉन्च करण्यामध्ये, आणि त्याच्यासाठीच त्यांनी टाटा पॉवर बरोबर इन्फ्रास्ट्रक्चरचं डील केलेलं आहे. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर इलेक्ट्रिक व्हेकलसाठी ते डेव्हलप करणार आहेत ऑल ओव्हर इंडिया. गुड थिंग फॉर टाटा पॉवर ऑल्सो. त्यांनी पोल पोझिशन पहिल्यांदाच घेतलेली आहे ईव्ही चार्जिंग स्टेशन मध्ये. रिन्युएबल एनर्जीवर पण जबरदस्त फोकस आहे टाटा पॉवरचा. म्हणजे सगळ्याच गोष्टी बरोबर राईट डायरेक्शन मध्ये सध्या टाटा पॉवर घेऊन जाताना आपल्याला दिसत आहे. एक इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी आहे अबुधाबीची, त्यांनी अडानी ग्रुपच्या 3 कंपन्यांमध्ये जवळपास 15,400 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत. अडानी ग्रीन मध्ये 3,850 कोटी रुपये, अडानी ट्रान्समिशन मध्ये 3,850 कोटी रुपये आणि अडानी एंटरप्राइजेस मध्ये 7,700 कोटी रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. सो सध्या बघितलं अडानी ग्रुपवर तर जवळपास 2,20,000 कोटी रुपयांची डेट आहे. ही इन्व्हेस्टमेंट जी येते ती इक्विटी फॉर्म मध्ये येते. सो इट इज अ गुड थिंग फॉर द कंपनी, कारण कुठे ना कुठे डेट लेवल्स फार हाय लेवलला गेलेले आहेत अदानी ग्रुपमध्ये. सो त्यांनी ते कंट्रोल करणं हे सुद्धा गरजेचं आहे. कॅश फ्लो मध्ये अजून सुद्धा अडानी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये प्रॉब्लेम वाटतोय. ज्या पद्धतीचे व्हॅल्युएशन अदानी ग्रुपकडे आहेत ते किती सस्टेन होतील हे येणारा काळ सांगेल आपल्याला. ते डिपेंड करतं यांचे फ्री कॅश फ्लोज कसे वाढतायत. फ्री कॅश फ्लोज मध्ये, नेट प्रॉफिटेबिलिटी मध्ये जर त्यांनी डिसअपॉइंटमेंट दिली तर बऱ्यापैकी शार्प करेक्शन्स या कंपनीच्या स्टॉक्स मध्ये होण्याची शक्यता आहे. सो टोटली डिपेंड करतं आता बिझनेस कसा होतोय, कारण खूपच जास्त डिस्काउंटिंग केलेली आहे इन्व्हेस्टर्सनी, ज्या कोणी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत त्यांनी. बाकी आता म्युच्युअल फंड बद्दल बोलूयात. म्युच्युअल फंड मध्ये इक्विटी फंड्स असतात, डेट फंड्स असतात. तर इक्विटी एयूएम जे आहेत, ऍसेट्स अंडर मॅनेजमेंट, ते पहिल्यांदाच मार्च 2022 मध्ये डेट एयूएम ला त्यांनी बीट केलेलं आहे. इक्विटी एयूएम जे आहे इंडियन म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचं ते आहे 13,65,000 कोटी रुपये, आणि डेट म्युच्युअल फंडचं जे एयूएम आहे ते आहे 12,98,000 कोटी रुपये. सो पहिल्यांदाच हा नंबर इक्विटीचा बीट करताना दिसत आहे. जे एसआयपी इन्व्हेस्टमेंट्स आहेत, जे एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड मधून ईटीएफच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट येत आहेत मार्केटमध्ये, त्याच्यामुळे इक्विटी एयूएम्स बऱ्यापैकी वर गेलेले आहेत. पण ऍज अन इकॉनॉमी, ऍज अ मार्केट, कॅपिटल मार्केट जर आपल्याला अजून जास्त डेव्हलप बनायचं असेल तर डेट मार्केट जास्त इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. कारण सध्या कंपन्यांची पैसा रेज करण्यासाठीची जी कॅपॅसिटी आहे बॉरोइंगची, ती बँकांकडे जास्त आहे रादर दॅन कॅपिटल मार्केट कडे. तर कॅपिटल मार्केट सुद्धा तेवढेच डेव्हलप होणं हे आपल्याला फार जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतंय. सो आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो. आणि लाईक्सचं टार्गेट आज मी 1,000 लाईक्सचं देतोय. बघूयात शेवटी बोललोय तुम्ही कंप्लीट करतायत किंवा नाही करतायत. सो आशा करतो की तुम्ही नक्की हे लाईक्सचं टार्गेट कंप्लीट कराल. आणि आपल्या मराठी बांधवांसाठी मॉडेल पोर्टफोलिओवर हायेस्ट एव्हर डिस्काउंट 45% आम्ही ठेवलेला आहे. मराठी हा प्रोमो कोड यूज करा आणि मॉडेल पोर्टफोलिओचं सबस्क्रिप्शन घ्या. मात्र 5,500 रुपयामध्ये तुम्हाला आमचे 11 मॉडेल पोर्टफोलिओचा ऍक्सेस तिथे मिळून जाईल. त्याच्याप्रमाणे नंतर तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स घेऊ शकता. इव्हन इन्व्हेस्टमेंटची फॅसिलिटी सुद्धा आमच्या वेबसाईटवर अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. सो investorna.in ला व्हिजिट करा आणि आमचे मॉडेल पोर्टफोलिओ सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.